तर नागपुरातील संघाच्या स्मृती भवनामध्ये आमदार आणि मंत्र्यांसाठी आज बौद्धिक असेल। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संघाकडून बौद्धिकाचं आयोजन केलं जातं। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते बौद्धिकासाठी हजर झाले। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील स्मृती भवनात पोहोचलेले आहेत। डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देऊन त्यात अभिवादन करतायत। डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दर्शन घेत आहेत। संघाच्या वतीनं दरवर्षी बौद्धिकाचं आयोजन केलं जातं आणि यावर्षी सुद्धा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते मंत्री सगळेच पोहोचलेले आहेत। मात्र मागच्या वर्षीप्रमाणेच राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री काही पोहोचलेले नाहीयेत। रेशीमबागेतून आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। खरं तर आजच्या दिवशी अनेक महत्त्वाचे नेते आणि मंत्री आपल्याला दिसतील। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही उपस्थिती आपण बघतोय। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंत्र्यांची उपस्थिती दिसेल आणि आजच्या दिवशी खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मंत्री अनुपस्थित आहेत अशी माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे। डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीचं नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलं आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा बघितलेली आहेत। अनेक महत्त्वाचे नेते मंत्री अगदी काही वेळातच पोहोचतील आणि त्यांच्याकडून सुद्धा समाधीचं दर्शन घेतलं जाईल। संघाच्या बौद्धिकामध्ये वैचारिक मार्गदर्शन केलं जातं। देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शारीरिक आणि मानसिक शिस्त आणि सामाजिक कार्याची शिकवण असते, ज्यात आपल्या भारत मातेला सर्वोच्च मानून देशासाठी योगदान देण्यावर भर दिला जातो। आणि दरवर्षी संघाकडून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून या बौद्धिकाचं आमदार आणि मंत्र्यांसाठी आयोजन केलं जातं। यामध्ये व्यक्ती किंवा समाजाच्या नैतिक उत्थानासाठी चर्चा केली जाते। अनेक व्याख्यानं असतात, सामूहिक कवायतींचा समावेश देखील असतो। मात्र आज हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजतंय। आजचा शेवटचा दिवस आहे। मुख्यमंत्री थोड्याच वेळात अधिवेशनात हजेरी लावतील, विरोधकांना उत्तर देतील। मात्र त्याआधी आजच्या दिवसाची सुरुवात संघाच्या बौद्धिकानं। नागपूरच्या रेशीमबागेतली ही दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचा समाधीचं दर्शन घेतलं। कस्तुरी आपण बघतोय भाजप आणि शिंदेच्या सेनेचे जे आमदार आहेत, नेते आहेत, ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत। सुरुवातीला आपण ही दृश्य बघतोय, ज्या दरम्यान आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत आणि त्यांच्याकडून नुकतंच हेडगेवार यांच्या समाधीचं दर्शन घेतलं गेलं। ती दृश्य आपण बघितलेली आहेत। आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशी आमदार मंत्र्यांसाठी बौद्धिक आयोजित केलं जातं आणि त्याचीच आपण ही दृश्य बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शनही घेतलेलं आहे। थोड्याच वेळात बौद्धिकाला सुरुवात होईल। तिथे वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं जातं। बौद्धिक असतं ते इतर अनेक विषयांवरती मंत्र्यांना, नेत्यांना मार्गदर्शन केलं जातं। मुख्यमंत्री बौद्धिकासाठी पोहोचलेले आहेत। तसंच भाजपचे, शिवसेनेचे अनेक मंत्री आणि नेते देखील या ठिकाणी आता पोहोचत आहेत। नागपूरच्या रेशीमबागेतली ही दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं आहे। दृश्य सुद्धा आपण कस्तुरी बघतोय, ज्या दरम्यान त्यांनी हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी ते दाखल झालेले होते, त्यांनी दर्शन घेतलं होतं समाधीचं। ती दृश्य सुद्धा आपल्या समोर येत आहेत। रेशीमबागेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही लाईव्ह दृश्य, थेट लाईव्ह दृश्य आपण आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवतोय। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दरवर्षी खरं तर नागपूरमधील संघाच्या स्मृती भवनात आमदार आणि मंत्र्यांसाठी बौद्धिक हे आयोजित केलं जातं आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण नुकतीच ही दृश्य बघितलेली आहेत रेशीमबागेमधली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। काय सध्याच्या ताज्या अपडेट्स? खरं आहे, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत, उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात येणार आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेचे सर्व आमदार असतील, शिवसेनेचे मंत्री असतील, या ठिकाणी आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री कोणत्या क्षणी येतील याची सर्व वाट बघतायत। मात्र दरवर्षी संघ मुख्यालयात खऱ्या अर्थानं हेडगेवार यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी शिंदेचे सर्व आमदार, उपमुख्यमंत्र्यांची वाट बघताना आपल्याला बघायला मिळतात। आपण
शिंदेच्या काही आमदारांशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल, आज संघ मुख्यालयात तुम्ही आलेला आहात, संघाचे एक विचार आहेत. मी अनेक वर्षांपासून म्हणण्यापेक्षा मी जेव्हा भारतीय जनता पक्षात होतो तेव्हा संघाचे संस्कार काय आहेत, देशामध्ये त्यांचं योगदान किती मोठं आहे हे सातत्याने मी बघत आलो, ऐकत आलो. म्हणून माझं भाग्य आहे की मला या सगळ्यांच्या इतिहासाचा जो काही एक म्हणतो ना एक साठा आहे तो मला अनुभवायला मिळाला किंवा मला तो ऐकायला मिळाला. आणि त्यांचं जे योगदान आहे, संघ परिवाराचं जे योगदान आहे आपल्या देशामध्ये ते कोणच नकारू शकत नाही. आणि ते पुढच्या पिढीला कळावं, पिढ्यानपिढ्यांना कळावं यासाठी इतिहासामध्ये किंवा आताच्या शिक्षणामध्ये पण ह्याचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी शिकवता आला पाहिजे. आणि म्हणून संघाचा जो काही विचार आहे तो देशामध्ये नवीन पिढीला कळावा यासाठी आजचा दिवस म्हणून आम्ही सगळे जमून जेवढे आशीर्वाद घेता येईल तेवढे आम्ही आशीर्वाद घेतो. अर्थात गौरी बौद्धिक असतात, खऱ्या अर्थानं संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सर, 100 वर्ष पूर्ण झालीत, कसं बघताय या कारकिर्दीत? राष्ट्रीय सहज संघ ही आपल्या देशाची एक जुनी संस्था आणि मला स्वतःला ह्याचा संघाचा फार मोठा अनुभव आहे. लहानपणी असताना मी सुद्धा आमच्या नेवनगरच्या शाखेमध्ये त्यावेळी जात होतो आणि अनेक संघाचे कार्यकर्ते आमच्या विभागातले सुद्धा सातत्याने सक्रिय असतात आणि निस्वार्थीपणाने सेवा करत राहणं हाच एक मंत्र या संघाच्या कार्यकर्त्यांना दिलेला असतो. आणि सर्व विसरून, सर्व त्याग करून हे कार्यकर्ते संपूर्णपणे संघाच्या विचारधारेशी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण ठिकाणी फिरत असतात, योगदान देत असतात. आणि खरोखरच परमपूज्य हेगडेकर साहेबांचे जे विचार आहेत ते संपूर्णपणे आजच्या देशासाठी म्हणा आपल्याला किंवा आपल्या संपूर्णच आपल्या हिंदू संस्कृतीला चांगले पुढे घेऊन जाणार आहेत. आणि म्हणूनच हे संघासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो. याआधी कधी तुमचं इथे येणं झालं होतं की पहिल्यांदा? नाही, झालो होतो. बाळासाहेबांचा एकदा दौरा होता तेव्हा आम्ही बाळासाहेबांबरोबर एकदा इथे आलो होतो. नागपूर दौरा असताना तेव्हा दर्शन घ्यायला आलो होतो आम्ही. आपण जर बघितलं असाल तर नागपूर येथे याआधी देखील आपलं येणं झालं होतं असं शिवसेनेचे सर्व आमदार सांगतात. मात्र खऱ्या अर्थानं एक बौद्धिक जे आहे ते या दिवशी दिलं जातं. नागपूरचं हिवाळी अधिवेशन ज्यावेळी असतं त्यावेळी सर्व म्हणजे युतीतील अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार इथे येत नाहीत. मात्र शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजपचे सर्व आमदार या ठिकाणी येतात आणि एक बौद्धिक येतात. संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही 100 वर्ष जे आहेत ते एक विचार, ज्वलंत विचार जे संघाचे आजपर्यंत पोहोचलेले आहेत ते पोहोचवण्याचा प्रयत्न संघ स्वयंसेवक करत असतात. आणि त्याचसाठी कुठेतरी एक संघाचे विचार सर्व आमदारांमध्ये किंवा सर्व मंत्र्यांमध्ये अर्थात युतीचे असावेत यासाठी खऱ्या अर्थाने हे बौद्धिकचं आयोजन केलं जातं. नक्कीच गौरी. नक्कीच सुशांत, आपण बघितलं अनेक भाजपाचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे जे मंत्री नेते उपस्थित व्हायला दाखल झालेले आहेत. मात्र यंदा सुद्धा आपण बघतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बौद्धिकाला उपस्थित नसतील अशी ही माहिती समोर येते. सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा सुशांत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बौद्धिक वर्ग हे दरवर्षी हिवाळी अधिवेशना सन्मान दरम्यान आयोजित केलं जातं, ज्यात भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना संघाच्या रेशीम बागेतल्या मुख्यालयामध्ये मार्गदर्शन दिलं जातं. नाही, मला वाटतं शिवसेना आणि RSS आपल्या देशामध्ये असलेले हे दोन हिंदुत्ववादी प्रबळतेचे विचार आहेत आणि हे दोन विचार एकत्र येणं काही गैर नाही. रेशीमबाग येथे सर्व महायुतीच्या आमदारांना आम्हाला एक आमचं भाग्य आम्ही समजतो की नागपूर आल्यावर रेशीमबाग आणि दर्शन आमच्यासाठी अति महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक महायुतीच्या आमदार आज इथे दर्शनासाठी आलेले आहेत. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आज म्हणूनच आम्ही सर्व दर्शन करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि माननीय आमचे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आज इथे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. आणि आज आम्ही मुंबईचे आमदार आहोत, काहीतरी आम्हाला यायला भेटतो आणि म्हणून आज संघ कार्यालयामध्ये आमचं माननीय हेगडेवार साहेबांचं दर्शन घ्यायला आलो आहे आम्ही. खरं तर संघ शताब्दी वर्षानिमित्तानं ज्या भगव्या ध्वजाचं रक्षण आणि पालन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्षापासून करत आहे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भारताचं ऊर्जास्थान असलेल्या या स्थळी आम्ही दरवर्षीच या ठिकाणी सगळे आमदार येतात आणि इथनं एक ऊर्जा घेऊन जातात. त्यामुळे हे ऊर्जावान केंद्राला आम्ही आज या ठिकाणी सगळेच दर्शन घ्यायला आलो. संघ मुख्यालयात शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे मंत्री, भाजपचे आमदार, भाजपचे मंत्री आता आलेले आहेत. दरवर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सगळे संघ मुख्यालयाला भेट देतात आणि संघाचे विचार जे आहेत ते पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न असतो. आपल्यासोबत पंकज भोयरजी आहेत. काय सांगाल, यावर्षी देखील तुम्ही हिवाळी अधिवेशन असलं की दरवर्षी संघा मुख्यालयामध्ये भेट देण्याची मागच्या अनेक वर्षापासून मी त्या प्रथा बघतो आहे. या ठिकाणी आल्यावरती सामाजिक दायित्वाच्या भावनेतून जे काम या ठिकाणी संघाकडून चालते त्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळते आणि इथनं प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या माध्यमातून समाजातल्या इतर मंडळींना देखील ह्या सामाजिक दायित्वाबद्दल माहिती देत असतो. आपण जर बघितलं असेल तर 100 वर्ष संघाच्या संपूर्ण कार्याला पूर्ण झालेली आहेत. शताब्दी सोहळा जो आहे तो सुरू आहे देशभर. आपण जर बघितलं असाल तर कसं बघता या वर्ष संघाचा 100 वर्षे शताब्दी महोत्सव सोहळा संपूर्ण देशभर त्या ठिकाणी चालू आहे आणि या 100 वर्षामध्ये विविध कार्य जे करण्यात आले संघाच्या माध्यमातून त्याची माहिती नवीन पिढीला या ठिकाणी मिळते आहे. त्याच पद्धतीनं इतर मंडळी, नवीन येणारी पिढी यातून ऊर्जा घेते आणि स्वतः देखील सामाजिक कार्यामध्ये त्या ठिकाणी झोकून घेते. आपण जर बघितलं असाल तर संघाला 100 वर्ष पूर्ण झालेले आणि त्या निमित्तानंच यावर्षी आमदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे. आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी सगळे प्रमुख शिवसेनेचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत, भाजपचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठेतरी एक प्रेरणा जी आहे ती इथूनच मिळते असा विश्वास जो आहे तो इथे पंकज भोयर यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळते. कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नागपूर. तर नागपुरात संघाचं बौद्धिक सुरू आहे. मुख्यमंत्री पोहोचले, थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देखील पोहोचतील. इतर काही बातम्या पाहूयात. मुंबईच्या उपनगरीय भागामध्ये नागरिक आणि पर्यटकांसाठी पर्यटनाचा नवा आणि आकर्षक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेकडून मुलुंड पश्चिम परिसरातल्या नाहूरमध्ये अत्याधुनिक विदेशी पक्षी उद्यान उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पक्षीगृहाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आज ऑनलाईनरित्या पार पडणार आहे. या बातमीवर आपली नजर असेल. मात्र तुर्तास जाऊया पुन्हा एकदा नागपूरमधल्या रेशीम बागेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघाच्या बौद्धिकासाठी पोहोचलेले आहेत. संघाच्या मुख्यालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झाले. ते डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील. त्यानंतर गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं देखील दर्शन घेतील. आपण काही वेळापूर्वीच दृश्य बघितलेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचलेले होते आणि त्यांनी सुद्धा हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांचं दर्शन घेतलेलं होतं, त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. आणि आताची ताजी दृश्य आपण बघतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा अगदी काही वेळातच डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावर ते जातील आणि त्यांचं दर्शन घेतील. आपण बघतोय विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूरमध्ये मुक्कामी आहे आणि हाच मुहूर्त साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीच्या सर्व मंत्री आणि आमदारांना रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर या भागात येण्यासाठी निमंत्रण करण्यात आलंय. आजच्या खरं तर दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा घडणार आहेत. आजचा हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी सुद्धा अनेक मुद्दे गाजू शकतात. काय घडतं आजच्या दिवशी हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. नेमकी काय परिस्थिती आहे सध्या नागपूरमध्ये रेशीम बागेत ती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही महायुतीचे म्हणजे सरकारचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी आज नागपुरातील रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात येऊन डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय आणि त्यांना अभिवादन केलंय. मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री जे आमदार आहेत ते पोहोचलेले आहेत. भाजपचे सर्वाधिक आमदार दिसून आले. त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेचेही आमदार आणि मंत्री पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री थोड्या वेळापूर्वी पोहोचले आहेत आणि आता सध्या जे दृश्यामध्ये दिसत आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोहोचलेले आहेत आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीचं अभिवादन करत आहेत. त्यानंतर डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीचं अभिवादन केल्यानंतर गोळवलकर गुरुजी यांच्याही समाधीस्थळाचं ते दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करतील. महत्वाचं म्हणजे आज संघाकडून कुठलंही बौद्धिक होणार नाहीये किंवा मार्गदर्शन संघाकडनं करण्यात येणार नाहीये, कारण संघाचं हे शताब्दी वर्ष आहे आणि त्याचबरोबर संघाचे मोठे जे पदाधिकारी आहेत किंवा
अधिकारी आहेत ते नागपुरात उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे संघाकडनं आज बौद्धिक करण्यात येणार नसल्याची माहिती मिळते. आणि आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा. हे 8 दिवसाचं अधिवेशन ठरवण्यात आलेलं होतं. मात्र अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. मात्र यंदा होणार की नाही याबाबत साशंकता होती आणि त्यामुळे हा वेळेवर ठरलेला कार्यक्रम आहे. आणि हा महायुतीकडनं म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडनं आपल्या आमदारांना घेऊन इथे आल्यानंतर जे 100व वर्ष साजरं करण्यात येत आहे संघाचं, त्याबाबत जे आहे ते इथे पोहोचलेले आहेत आणि अभिवादन करण्यात येत आहे. मात्र दरवर्षी कोणी ना कोणी संघाचे पदाधिकारी असतात जे आमदारांना आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करतात, संघाच्या कार्याची ओळख करून देतात. त्यात मात्र यंदा ते होत नाहीये आणि त्यामागे संघाचे कुठलेही पदाधिकारी किंवा इथे मोठे अधिकारी नसल्याचं सांगण्यात येत आहे. आता सध्या जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस अभिवादन करत आहेत. जी नक्कीच नक्कीच जितेंद्र, आपण ही पुन्हा एकदा दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच डॉक्टर हेडगेवार गुरुजी यांचं समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा बघितली. ही 2 दृश्य महत्त्वाची आहेत. मुख्यमंत्री फडणवीस संघाच्या स्मृती भवनामध्ये दाखल झालेले होते, त्या दरम्यानची ही दृश्य आहेत. आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा नुकतंच संघाच्या स्मृती भवनामध्ये प्रवेश केला. त्यांनी डॉक्टर हेडगेवार गुरुजी यांचं समाधीचं दर्शन घेतलं. ती दृश्य आपण बघितली. ही दृश्य आपण काही वेळापूर्वीची दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना. पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांची उपस्थिती, रेशीम बागेमध्ये ते पोहोचलेले होते आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी भेट दिली आणि त्यांना अभिवादन केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यंदा शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे आज संघाच्या मुख्यालयामध्ये महत्त्वाचे कार्यकर्ते, नेते, स्वयंसेवक तिथे उपस्थित नाहीये. त्यामुळे बौद्धिक आज होणार नाहीये. पण हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ही परंपरा आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दरवर्षी संघाकडून बौद्धिकाचं आयोजन केलं जातं. मात्र बौद्धिक होणार नसलं तरी परंपरेप्रमाणे भाजप आणि शिवसेनेचे मंत्री, आमदार, नेते या संघाच्या मुख्यालयात पोहोचलेले आहेत. यावरती आपली नजर राहिलच. तुर्तास पाहूयात सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या काही चित्तथरारक बातम्या. हल्ली थंडी गारठ्याचे दिवस आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह आसपासच्या शहरांमध्ये सुद्धा दिवस मावळल्यानंतर रस्त्यांवरील दुकानांमधील गर्दी कमी होते. भंडाऱ्याच्या कोंढा कोसरा या भागात या संधीचा सुद्धा फायदा चोरट्यांनी उचलल्याचं दिसतंय. रात्री 9च्या सुमारास त्यांनी दुकानामध्ये प्रवेश केला आणि दुकानदाराला एकट्यात गाठून मारहाण केली आहे आणि गल्ल्यातले सुमारे 50,000 रुपये चोरून पळ काढलाय. ओळख लपवण्यासाठी तोंडाला दुपट्टा बांधून आलेल्या या चोरट्यांच्या हातात धारदार शस्त्र होती. एकीकडे वाढलेल्या गारठ्यामुळे रस्ते निर्मनुष्य होताना दिसत असतानाच चोरट्यांनी सुद्धा दहशत निर्माण केल्याचं बघायला मिळत आहे. भागवत साहेब हे कडवट राष्ट्रप्रेमी, देशभक्त आणि देशाला दिशा देणारं खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व, सरसंघचालक म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि समाजसेवेचं बळही मिळत असतं. खरं म्हणजे 100 वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना इथं केली. हे देखील मोठी अचिव्हमेंट आहे. खरं म्हणजे नागपूर ही फक्त उपराजधानी नाही आहे, तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी देखील आहे आणि म्हणून इथं येणारा प्रत्येक कार्यकर्ता जात, भाषा, प्रांत याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाची शिकवण इथून घेऊन जातो आणि देशसेवा करतो. 100 वर्ष एखादी संघटना निरपेक्ष भावनेने काम करत असते. कुठलीही प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुठल्याही अपेक्षा न ठेवता 100 वर्ष काम करणं हे देखील एक ऐतिहासिक बाब आहे. आणि आपत्ती, संकट असतं जेव्हा आम्ही देखील, शिवसेना तिकडे पोहोचते, तिकडे RSSचे कार्यकर्ते देखील आपत्ती आणि संकटामध्ये निरपेक्ष भावनेने काम करत असतात. खरं म्हणजे एक लोकाभिमुख आणि राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम
राष्ट्रीय स्वयंसेवक RSSच्या स्वयंसेवक संघामध्ये आणि सगळ्याच लोकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. याचा खूप अभिमान आम्हाला आहे आणि इथं आल्यानंतर खरंच एक सगळ्यांनाच वेगळा अनुभव या ठिकाणी वेगळी अनुभूती येते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती इथून त्याला बळ मिळतं, प्रेरणा मिळते. आणि खऱ्या अर्थाने हे खरं म्हणजे ही राष्ट्रप्रेमाची शतकपूर्ती म्हणजे शतक वर्ष आहे. आणि ते देखील संपूर्ण देशभर जगभरामध्ये RSSच्या शाखा आहेत आणि हे देखील एक मोठं अचिव्हमेंट आहे. आणि तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि संघ अशी विचारसरणी जी आहे ही आमची मिळती जुळती एकच आहे. कारण सुरुवातीच्या काळात आमच्यातले अनेक लोक संघाच्या शाखेतून शिवसेनेच्या शाखेत गेलेले आहेत. आज हम जब नागपुर में आते हैं अधिवेशन को या कभी भी तो रेशीम बाग जरूर आते हैं. यहाँ पर आने के बाद एक राष्ट्र प्रेम की राष्ट्रभक्ति की अनुभूति होती है, प्रेरणा मिलती है और उसके बलबूते पर समाज सेवा राष्ट्र सेवा करने का बल भी मिलता है, ताकत मिलती है, ऊर्जा मिलती है. और ये जो नागपुर की उपराजधानी है बल्कि RSS की जन्मभूमि भी है. और यहाँ पर जो भी लोग आते हैं वो ऊर्जा और प्रेरणा लेके जाते हैं. यहाँ पर पूरे 100 साल पहले परम पूज्य डॉक्टर हेडगेवार जी ने ये RSS की स्थापना की है. 100 साल ये शताब्दी वर्ष है, ये बहुत बड़ी बात है. और यहाँ आने वाला हर एक इंसान देश प्रेम राष्ट्र प्रेम को जागरूक कर कर जाता है और भाषा प्रांत विचारे को परे जाकर देशभक्ति करता है. और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आज देश को आगे बढ़ा रहे हैं, देश की प्रगति हो रही है, देश को दुनिया में आर्थिक महासत्ता के रूप में लेके जा रहे हैं. वो भी इसी RSS के शाखा से जुड़कर आगे बढ़े हैं. इसका भी बहुत ही प्रेरणादायी ये भी हमारे लिए है. और निश्चित रूप से यहाँ आने के बाद एक अलग अनुभूति मिलती है. जैसे प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत, वैसे RSS का भी वही है कि आत्मनिर्भर भारत बन जाए, भारत देश में एक बड़ी शक्ति बन जाए. इसलिए RSS भी काम करती है. हर आपदा और संकट में RSS के सभी स्वयंसेवक आगे रहते हैं. मोहन भागवत जी ने कहा कि शादी और मोहन भागवत जी के लंडमान में थे. उन्होंने कहा कि बटोगे तो कटोगे की बात देश में नहीं होनी चाहिए. मोहन भागवत जी एक ऐसे नेतृत्व है जो पूरी तरह देशभक्ति राष्ट्र प्रेम से पूरे भरे हुए हैं और देश को दिशा देने वाले नेतृत्व है. इसका भी हमें बहुत ही गर्व है. उनका मार्गदर्शन भी हमें सेवा करने का प्रेरणा देता है. तर नागपूरमधल्या रेशीम बागेत आल्यानंतर संघाच्या मुख्यालयात आल्यानंतर देशप्रेमाची राष्ट्रप्रेमाची भावना उत्कट होते असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.